नमस्कार मित्रांनो, इंडियन पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या सिरीजचा हा पार्ट 3A असणार आहे। या अगोदर आपण पार्ट 1, पार्ट 2A आणि पार्ट 2B अशा प्रकारे 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये शास्त्राची हिस्टॉरिकल जी माहिती आहे, जी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ती आपण त्या व्हिडिओजमध्ये बघितली होती। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी एग्जाममध्ये वारंवार महत्त्वाच्या अनुसूच्या आहेत, कलमे आहेत, भाग आहेत आणि परिशिष्ट आहेत, म्हणजेच आर्टिकल्स असतील, शेड्यूल असतील, कॉन्स्टिट्यूशनचे जे पार्ट्स आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा असो, कंबाईनची परीक्षा असो किंवा इतर सरळ सेवाच्या परीक्षा असो आणि स्पेशली म्हणजे आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणारी मेडिकल ऑफिसरसाठी जी एक्झाम आहे BAMS धारकांसाठी, त्या परीक्षेसाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर घटनेमध्ये म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनमध्ये सध्या 12 परिशिष्ट आहेत, 12 शेड्यूल्स आहेत। परंतु ज्यावेळेस संविधान अंगीकारले होते 1950 मध्ये, त्यावेळेस संविधानामध्ये 8 शेड्यूल होते, 22 पार्ट्स होते आणि 395 आर्टिकल्स होते, म्हणजेच 8 परिशिष्टे होते, 22 भाग होते, 395 कलमे होते आणि आता म्हणजेच 2024 मध्ये 12 शेड्यूल्स आहेत, 25 पार्ट्स आहेत आणि 468 कलमे आहेत, म्हणजेच 12 परिशिष्टे आहेत, 25 भाग आहेत आणि 468 कलमे आहेत। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फरक इथला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे 12 शेड्यूल्स आहेत त्याबद्दलची माहिती बघणार आहोत। तर फर्स्ट शेड्यूल असणार आहे आपलं, यामध्ये कलम 1 ते कलम 4 याशी संबंधित आहे, म्हणजेच आर्टिकल 1 टू आर्टिकल 4 चे रिलेटेड आहे हा। यामध्ये राज्यांची नावे आणि जी युटींची नावे आहेत आणि त्यांचे जो विस्तार आहेत, त्यांचे जे क्षेत्र आहेत त्याबद्दलची माहिती या पहिल्या अनुसूचीमध्ये देण्यात आली आहे। सध्या या अनुसूचीमध्ये 28 घटक राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजेच यामध्ये 28 स्टेट्स आहेत आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर पहिली अनुसूची आहे, फर्स्ट शेड्यूल जी आहे ती स्टेट आणि युटींचा जी क्षेत्र आहे, जे एरिया आहे आणि त्याचा जो विस्तार आहे त्याबद्दल आहे आणि त्यामध्ये 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरी अनुसूची सेकंड शेड्यूलमध्ये आपल्याला जे राष्ट्रपती आहेत, राज्यपाल आहेत, लोकसभा व राज्यसभांचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांचे सभापती असतील किंवा राज्य विधानसभेचे किंवा राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश असतील, त्या सर्वांचे जे सॅलरी आणि अलाउन्सेस आहेत, म्हणजेच वेतन आणि भत्ते, त्यांचे विशेषाधिकार इत्यादींची माहिती सेकंड शेड्यूलमध्ये दिलेली आहे। आणि या सर्वांचा जो खर्च आहे तो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियावर प्रभारित असतो, म्हणजेच संचित निधीवर हा प्रभारित असतो। त्यानंतर तिसऱ्या अनुसूचीमध्ये जी शपथ आहेत आणि प्रतिज्ञापत्रे आहेत त्यांचे नमूद दिले आहेत। त्यामध्ये केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, यामध्ये PM आणि CM यांचा पण समावेश होतो। संसद राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीला उभे असलेले उमेदवार, संसद आणि राज्य विधिमंडळाची सदस्यांची जी शपथ असते, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची शपथ आणि CAG म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांची पण जी शपथ आणि प्रतिज्ञापत्र आहे त्यांची जे नमुने आहेत ते तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर थर्ड शेड्यूलमध्ये आपल्याला ओथ अँड अफर्मेशन हे दिलेले आहेत, इन शॉर्ट आपण यामध्ये लक्षात ठेवू शकतो। फोर्थ शेड्यूल म्हणजेच चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यातून किंवा युटींमधून जे प्रतिनिधित्व पाठवतो त्यांच्याबद्दलची जी तरतूद आहे ती चौथ्या अनुसूचीमध्ये केली आहे आणि ती जी तरतूद आहे कलम 80 पार्ट 2 नुसार ती तरतूद केलेली आहे। म्हणजेच राज्य आणि युनियन टेरिटरीजमध्ये जे प्रतिनिधित्व असतात, प्रत्येक स्टेट आणि युनियन टेरिटरीजमधून किती सदस्य हे राज्यसभेमध्ये ठेवायचे आहेत, त्यांची जागा किती असेल त्याबद्दलची माहिती फोर्थ शेड्यूलमध्ये आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर फिफ्थ शेड्यूल आहे, 5वी अनुसूची। यामध्ये अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन आणि नियंत्रण याबाबत तरतुदी दिल्या आहेत, म्हणजेच जे शेड्यूल्ड एरियाज आहेत आणि शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत त्याबद्दलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि त्यांना कंट्रोल करण्याची जी जबाबदारी आहे आणि त्या कशा प्रकारे केली जाते त्याबद्दलची तरतूद या फिफ्थ शेड्यूलमध्ये दिली आहे। तर हा फिफ्थ शेड्यूल जो आहे तो इंडियामधल्या 10 राज्यांमध्ये सध्या अस्तित्वात आहे। त्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश अशा 10 राज्यांमध्ये
5वी अनुसूची म्हणजेच 5th शेड्यूल सध्या लागू आहे आणि आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम या राज्यांना वगळून इतर क्षेत्रांमध्ये अनुसूचित क्षेत्रांना हा जो 5th शेड्यूल आहे हा लागू आहे. म्हणजेच आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम या राज्यांमध्ये 5th शेड्यूल लागू नाही. तर यासाठी तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता, आमे मित्री. तर यामध्ये तुम्ही आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा आमे मित्री असं इथे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 6th शेड्यूलमध्ये जे 5th शेड्यूलच्या अंडर ज्या राज्यांना 5th शेड्यूल लागू नाही त्यांना 6th शेड्यूलच्या अंडर त्या राज्यांमध्ये आदिवासी क्षेत्रांना प्रशासनाबाबतची तरतुदी 6th शेड्यूलमध्ये केल्या आहेत. त्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांचा समावेश आहे. म्हणजेच आमे मित्री हा 6th शेड्यूलमध्ये आहे हे आपण लक्षात ठेवू शकतो. आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा यांच्याबद्दलची जी प्रशासनाची जी तरतूद केली आहे. यामध्ये शेड्यूल एरियाज जी आहे ते डिक्लेअर करायचं जे राईट्स आहेत म्हणजेच जे ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते यामध्ये राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर भरपूर वेळा प्रश्न येऊन गेला आहे. म्हणजे शेड्यूल एरिया डिक्लेअर करायचे जे अधिकार आहेत ते प्रेसिडेंटना आहेत. त्यानंतर 7th शेड्यूल 7वी अनुसूचीमध्ये आर्टिकल 246च्या अंडर ज्या 3 लिस्ट दिल्या आहेत सेंटर आणि स्टेटला डिव्हिजन ऑफ पॉवर दिलं आहे त्यामध्ये संघसूची, समवर्ती सूची, राज्यसूची म्हणजेच सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. यामध्ये सेंट्रल लिस्टमध्ये तुम्हाला 97 सब्जेक्ट दिले आहेत. समवर्ती सूची म्हणजेच कन्करंट लिस्टमध्ये 66 सब्जेक्ट दिले आहेत आणि राज्यसूची म्हणजे स्टेट लिस्टमध्ये 47 सब्जेक्ट दिले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 8th शेड्यूल म्हणजेच 8वी अनुसूची यामध्ये ज्या घटनेने मान्यता दिलेल्या म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनने लिगल केलेल्या ज्या भाषा आहेत त्यांचं यामध्ये माहिती देण्यात आली आहे. तर मूळ घटनेमध्ये 14 भाषा होता आणि आता 22 भाषा आलेल्या आहेत. त्यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, तेलुगू, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ आणि उर्दू या 22 भाषांचा घटनेने मान्य दिलेल्या ज्या भाषा आहेत त्यांचा समावेश 8व्या अनुसूचीमध्ये केलेला आहे. यामध्ये इंग्रजी, मारवाडी आणि राजस्थानी या भाषांचा यामध्ये समावेश नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये आपण एक ट्रिक लक्षात ठेवू शकतो की रा, मा, ई जे आहे ते 8th शेड्यूलमध्ये इन्क्लूड नाही. रा म्हणजे राजस्थानी, मा म्हणजे मारवाडी, ई म्हणजे इंग्रजी. यावर पण भरपूरदा प्रश्न आले आहेत. तुम्हाला फॉर एक्झाम्पल यातील कोणत्याही 4-5 भाषा देतील आणि त्यामध्ये एक राजस्थानी किंवा मारवाडी इन्क्लूड करतील आणि विचारतील की खालीलपैकी कोणत्या भाषा ह्या 8th शेड्यूलमध्ये समाविष्ट केल्या आहेत किंवा समाविष्ट नाहीत. तर तुम्हाला त्यामध्ये याचं उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर क्लासिकल लँग्वेज आहेत इंडियामध्ये त्यांची पण माहिती आपल्याला असायला पाहिजे. त्यामध्ये सर्वात प्रथम क्लासिकल लँग्वेज म्हणजे 2004 मध्ये तामिळला भेटली आहे. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये तेलुगू आणि कन्नड, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया. म्हणजेच टोटल 6 लँग्वेज जे आहेत त्या क्लासिकल लँग्वेज आहेत भारतामध्ये आणि जी लेटेस्ट लँग्वेज आहे 2014 मध्ये ती ओडिया आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिली तमिळ आहे 2004 मध्ये हे पण इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 9th शेड्यूल आहे. यामध्ये पहिल्या घटना दुरुस्ती जी झाली होती फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1951चा जो होता जे आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना दुरुस्ती केली होती त्याच्यानुसार यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता 9th शेड्यूल. म्हणजेच एखादा कायदा 9th शेड्यूलमध्ये टाकण्यात आला तर त्यावर न्यायालय आपलं न्यायालयीन पुनर्वलोकन करू शकत नव्हतं. परंतु 24 एप्रिल 1973 पासून ही बंदी हटवण्यात आली आहे. तर त्यानुसार आता जर 9th शेड्यूलमध्ये जरी एखादा कायदा किंवा एखादं विधेयक गेलं तरी त्यावर न्यायालयाला अधिकार आहे, त्यावर ते ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतात. त्यानंतर 10वी अनुसूची आहे 10th शेड्यूल. याला आपण अँटी डिफेक्शन लॉ असं पण म्हणतो. इंग्लिशमध्ये ह्या टर्म्स लक्षात ठेवायला सोपी असतात. यामध्ये 52nd घटना दुरुस्ती म्हणजेच 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नुसार 1985 मध्ये याला समाविष्ट करण्यात आला आहे. यालाच आपण पक्षांतर बंदी कायदा पण म्हणतो. हे पॉइंट्स इथे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर 11th शेड्यूल आहे. हा आपण
73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनुसार 1992 मध्ये ॲड केलं आहे. यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या संबंधीची प्रकरणे देण्यात आली आहेत आणि यामध्ये टोटल 29 म्हणजेच 29 सब्जेक्ट्सची यादी दिली आहे. यामध्ये 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट जो आहे तो जे आपले जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायत आहेत, यांसाठीचा जो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संबंधीची तरतुदी आहेत तो 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमध्ये दिलेले आहेत. आणि 12th शेड्यूल त्यामध्ये 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनुसार 1992 मध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची संबंधित प्रकरणे आहेत आणि त्यामध्ये 18 विषय दिले आहेत. म्हणजेच 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे तो म्हणजे जी आपले म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतील, नगरपालिका असतील त्याबद्दलचा आहे. अर्बन लोकल डेव्हलपमेंट बॉडीज जे आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला 12व्या अनुसूचीमध्ये भेटेल. तर इन शॉर्ट जे 12th शेड्यूल आपण आता बघितले आहेत त्यांना लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला फर्स्ट शेड्यूल जो आहे त्यामध्ये स्टेट आणि यूटी त्याबद्दलची माहिती दिली आहे. सेकंडमध्ये सॅलरी अँड अलाउन्सेस आहेत त्याबद्दलची माहिती दिली आहे. थर्डमध्ये ओथ अँड अफर्मेशन म्हणजेच त्यांचे शपथ आणि त्या नमुना पत्रांची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. 5th शेड्यूलमध्ये जे शेड्यूल एरिया आहेत त्याबद्दलची माहिती दिली आहे आणि 6th शेड्यूलमध्ये जे राज्य आहेत बाकीचे त्याला सोडून आम्ही मित्री म्हणजेच आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा याबद्दलची जी तरतूद आहे ती दिलेली आहे. 7th शेड्यूलमध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन स्टेट अँड सेंटर याबद्दलची माहिती दिली आहे आर्टिकल 246 नुसार. त्यामध्ये राज्यसूची, केंद्रसूची आणि समवर्ती सूची दिली आहे. 8th शेड्यूलमध्ये संविधानाने म्हणजेच घटनाने रिकग्नाइज्ड लँग्वेजेस आहेत त्याबद्दलची माहिती दिली आहे आणि त्यामध्ये 22 लँग्वेजेस दिले आहेत. 9व्या शेड्यूलमध्ये कायदे नल अँड वॉइड म्हणजेच नियमबाह्य घोषित करण्याचा अधिकार न्यायालयाला दिलेला आहे. त्यानंतर 10th शेड्यूलमध्ये अँटी डिफेक्शन लॉ म्हणजेच पक्षांतरबंदी कायदा यामध्ये केलेला आहे. 11व्या शेड्यूलमध्ये रुरल लोकल बॉडीज आहेत आणि 12th शेड्यूलमध्ये अर्बन लोकल बॉडीजसाठी जे तरतुदी आहेत ते 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनुसार टाकण्यात आले आहेत. अशा प्रकारे आपण शॉर्टमध्ये हे शेड्यूल्स लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटनेतील जे भाग आहेत त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. 1950 मध्ये राज्यघटनेमध्ये 22 पार्ट्स होते, परंतु करंटली राज्यघटनेमध्ये 25 पार्ट्स आहेत आणि यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये जे महत्त्वाचे विचारले जातात त्याबद्दलची माहिती असायला पाहिजे. तर पार्ट 1 मध्ये संघ राज्य व त्यांचे क्षेत्र याबद्दल माहिती दिली आहे. पार्ट 2 मध्ये नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप याबद्दलची माहिती पार्ट 2 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर पार्ट 3 मध्ये मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स आहेत त्याबद्दलची माहिती दिली आहे. पार्ट 4 मध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. पार्ट 4A मध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटी याची माहिती दिली आहे. पार्ट 5 मध्ये केंद्र सरकार, संघ राज्य त्यामध्ये PM असतील, प्रेसिडेंट असतील, त्यांचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल इत्यादींची माहिती दिली आहे. पार्ट 6 मध्ये राज्य सरकारबद्दल म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये गव्हर्नर असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचे विधानमंडळ असेल, त्यांचे राज्य मंत्रिमंडळ असेल इत्यादींची माहिती यामध्ये दिली आहे. पार्ट 7 मध्ये जे आहे ते रद्द करण्यात आली आहे 7व्या घटनादुरुस्तीनुसार. पार्ट 8 मध्ये युनियन टेरिटरीजबद्दलची जी तरतूद आहे त्याबद्दलची आपल्याला सगळे जी कलमे आहेत, जी नियम आहेत ते बघायला भेटणार आहेत पार्ट 8 मध्ये. त्यानंतर पार्ट 9 मध्ये पंचायत राज म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला बघायला भेटणार आहे. या अगोदर स्लाइडमध्येच आपण बघितलं होतं की 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार जी 11 शेड्यूलमध्ये आपण केली होती त्यानुसार पार्ट 9 हा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे आणि पार्ट 9A मध्ये आपण जी 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट 1992 मध्ये केली होती, जी आपण 12th शेड्यूलमध्ये बघितली होती, त्यानुसार पार्ट 9A हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आला आहे. पार्ट 9B मध्ये आपण सहकारी संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्याबद्दलची माहिती यामध्ये टाकली आहे आणि हे 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टनुसार करण्यात आली आहे. त्यानंतर पार्ट 10 मध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रदेश क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र इत्यादींची माहिती देण्यात आली आहे. पार्ट 11 मध्ये केंद्र आणि राज्य संबंध म्हणजे सेंटर स्टेट रिलेशन आहेत त्याबद्दलची जी तरतूद आहे ती पार्ट 10 मध्ये देण्यात आली आहे, पार्ट 11 मध्ये आहे. त्यानंतर पार्ट 12 मध्ये महसूल, वित्त, मालमत्ता
करार व फिर्यादी इत्यादी आहेत. त्यानंतर पार्ट 13मध्ये व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध इत्यादींची माहिती दिली आहे. त्यानंतर पार्ट 14मध्ये केंद्र आणि राज्यांतर्गत ज्या सेवा आहेत, प्रशासकीय लोकसेवा आयोग आहे, त्याबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे. हा पार्ट महत्त्वाचा आहे. पार्ट 14 यामध्ये तुम्हाला MPSC आणि UPSCची तरतूद यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर पार्ट 14A आहे, त्यामध्ये तुम्हाला न्यायाधिकरण आहे त्याबद्दलचे दिलेले आहे. पार्ट 15मध्ये निवडणूक आयोग आहे. हा पण पार्ट महत्त्वाचा आहे, यावर पण प्रश्न आले आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी तरतूद आहे ती घटनेच्या 15व्या भागामध्ये केलेली आहे. त्यानंतर पार्ट 16मध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आयोग, अँग्लो इंडियन याबद्दलची जी विशेष सोयी आहेत त्या पार्ट 16मध्ये केल्या आहेत. पार्ट 17मध्ये तुम्हाला ऑफिशियल लँग्वेजबद्दल तरतुदी दिसणार आहेत, कार्यालयीन भाषा. त्यानंतर पार्ट 18मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी म्हणजेच ज्या इमर्जन्सी प्रोव्हिजन आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला पार्ट 18मध्ये भेटणार आहे. त्यानंतर जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आपण याआधी बघितली आहेत 73rd, 74th किंवा 52nd, त्या सगळ्यांची जी तरतूद आहे ती घटनेच्या पार्ट 20मध्ये केलेली आहे. हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. संविधान दुरुस्तीबाबत अंडर आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर इत्यादी जे पार्ट आहेत घटनेचे ते तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि यावर एक्झाममध्ये वारंवार प्रश्न पण आलेले आहेत. तर यामध्ये महत्त्वाचे भाग म्हणजे भाग 1 असेल, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 4A, त्यानंतर भाग 5, भाग 6, त्यानंतर भाग 9, भाग 9A, भाग 9B, भाग 14 म्हणजेच 14, त्यानंतर भाग 14A, भाग 15, भाग 17, भाग 18 आणि भाग 20 हे महत्त्वाचे भाग आहेत. याबद्दल एक्झाममध्ये तुम्ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानातील जे महत्त्वाचे शेड्यूल्स आहेत आणि महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत त्याबद्दल आपण माहिती बघितली आहे. यानंतरचा व्हिडिओ म्हणजे पार्ट 3B मध्ये आपण महत्त्वाची जी इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता.